सो गुड मॉर्निंग एस्पायरंट्स, गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल, व्हेरी गुड मॉर्निंग. या एपीए अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट या सिरीजमध्ये नेक्स्ट अपकमिंग काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स पाहणार आहोत आजच्या या लेक्चरमध्ये. यामधील फर्स्ट डेफिनेशन आहे दॅट इज द अडल्ट्रेटेड ड्रग. सेकंड डेफिनेशन आहे ती आहे मिसब्रँडेड ड्रग. थर्ड डेफिनेशन आहे दॅट इज द स्पुरियस ड्रग्स. तर एस्पायरंट जसं अडल्ट्रेटेड ड्रग्स असतात किंवा जसं मिसब्रँडेड ड्रग्स असतात तसंच आपल्याकडे मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स पण असतात. स्पुरियस कॉस्मेटिक्स पण आहेत आणि अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स पण आहेत. या डेफिनेशनच्या एक्झॅक्टली सेम रिलेशन आहे. तर आता यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं काय आहे? तर एस्पायरंट्स या तीन डेफिनेशन मध्ये प्रत्येक पॉइंट हा तुम्हाला हायलाइट करावा लागेल. या तीन डेफिनेशन मध्ये प्रत्येक बीट तुम्हाला समजून घ्यावं लागेल की कोणतं रिलेशन हे मिसब्रँडेड साठी आहे आणि कोणते कॅरेक्टर्स हे स्पुरियस साठी आहेत आणि कोणते कॅरेक्टर्स हे अडल्ट्रेटेड ड्रग्स साठी देण्यात आलेले आहेत. पण हे सगळं समजून घेण्याआधी प्रिव्हियस सेशनमध्ये आपण काही सेक्शन्स दिले होते पहा. जनरली वी स्टडीड दॅट की ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट हॅज बीन सब क्लासिफाईड इन टू द 5 डिफरंट चॅप्टर्स. यामधील चॅप्टर 1 होता तो होता इंट्रोडक्शन साठी. चॅप्टर 2 होता इन रिलेशन टू द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज साठी. चॅप्टर नंबर 3 होता तो होता इम्पोर्ट ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक्स साठी. चॅप्टर नंबर 4 होता द मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन अँड द सेल ऑफ द ड्रग और कॉस्मेटिक्स साठी. आणि चॅप्टर नंबर 5 होता इन रिलेशन टू द आयुर्वेदा, सिद्धा आणि युनानी साठी. तर एस्पायरंट्स हे जे मिसब्रँडेड ड्रग आहे किंवा मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स आहेत किंवा मिसब्रँडेड ड्रग आहे यांचं क्लासिफिकेशन हे एका चॅप्टरमध्ये नाही आहे. हे तिन्ही ठिकाणी क्लासिफाय करण्यात आलेले आहेत. मिसब्रँडेड ड्रग्स गिवन इन द चॅप्टर नंबर 3, misbranded drugs are also given in the chapter number 4, misbranded drugs are also given in the chapter number 5. हे तिन्ही मध्ये पण हे देण्यात आलेले आहेत. मग एस्पायरंट्स मला सांगा, चॅप्टर नंबर 3 मध्ये असो, चॅप्टर नंबर 4 मध्ये असो किंवा चॅप्टर नंबर 5 मध्ये असो, डेफिनेशन मध्ये डिफरन्स येणार आहे का? नाही. तर डेफिनेशन मध्ये डिफरन्स येणार नाही. ऍज पर द ड्रग अँड कॉस्मेटिक इम्पोर्ट, याच्यामध्ये काही डिफरन्स येणार नाही डेफिनेशन वाईज सेम आहे. मग मला सांगा की यांच्यामध्ये काय असा डिफरन्स आहे? तर यांच्यामध्ये डिफरन्स आहे एस्पायरंट सेक्शनचा. अडल्ट्रेटेड ड्रग, मिसब्रँडेड ड्रग्स आणि स्पुरियस ड्रग्स आर गिवन इन द चॅप्टर नंबर 3, 4 अँड 5 या तिघांचे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. त्यानंतर पहा की यांच्यामध्ये कॉस्मेटिक्स बी आहेत. कॉस्मेटिक्स पण या वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये देण्यात आलेले. ऍज पर द रिलेशन ड्रग, सिद्धा, युनानी आणि आयुर्वेदा यांच्या रिलेशन मध्ये कॉस्मेटिकचे डेफिनेशन देण्यात आलेले नाही आहेत. आपल्याकडे स्पुरियस कॉस्मेटिक्स आहेत, आपल्याकडे मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स आहेत आणि आपल्याकडे अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स पण आहेत. हे चॅप्टर नंबर 3 आणि 4 च्या रिलेशन मध्ये. पण चॅप्टर नंबर 5 च्या रिलेशन मध्ये कॉस्मेटिक्स देण्यात आलेले नाही आहेत. याचा अर्थ तुम्हाला आधी सेक्शन्स कंप्लीट करायचे, नंतर आपल्याला पुढे जायचंय. तर हे डेफिनेशन सुरू होण्याआधी मी या ठिकाणी तुमच्यासाठी एक चार्ट इथं देण्यात आलेला आहे. तर हा चार्ट तोच आहे ज्याच्या या आधीच्या लेक्चरमध्ये ज्याचे सेक्शन्स आपण पाहिले होते. चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4 अँड चॅप्टर नंबर 5 यांच्या अकॉर्डिंगली कोणते सेक्शन्स देण्यात आलेले आहेत हे या ठिकाणी मी दिलेले आहेत पहा. मिसब्रँडेड ड्रग्स आर गिवन इन द चॅप्टर नंबर 3 अंडर द सेक्शन 9. मिसब्रँडेड ड्रग्स आर गिवन इन चॅप्टर 4 अंडर द सेक्शन 17. मिसब्रँडेड ड्रग्स आर गिवन इन द चॅप्टर नंबर 5 अंडर द सेक्शन 33E. तसंच मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स आर गिवन इन द चॅप्टर नंबर 3 अंडर सेक्शन 9C. Misbranded cosmetics are given in chapter number 4 under the section of 17C, but misbranded cosmetics are not given in the chapter number 5. यानंतर पहा पुढचं रिलेशन आहे अडल्ट्रेटेड ड्रग्स 9A चॅप्टर नंबर 3 च्या अकॉर्डिंगली, 17A चॅप्टर नंबर 4 च्या अकॉर्डिंगली, 33EE. मग एस्पायरंट तुम्ही लक्षात घ्यायचंय की याचं रिलेशन इकडून नाही लावायचं आहे. तुम्ही समजून घेताना याचं रिलेशन तुम्ही व्हर्टिकली लावायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल 17A 17B असं लक्षात राहील तुमच्या. अलग लक्षात हे सिक्वेन्स मेंटेन करा. त्यानंतर 17A 17B, 33E 33EE 33EE हे रिलेशन असं लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून प्रत्येक सेक्शन ह्या तुम्हाला क्लिअरली लक्षात राहील. आणि यामध्ये आपण पाहतो की अडल्ट्रेटेड ड्रग्स आपण इथं पाहिलेलं आहे. अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स एस्पायरंट्स, अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स हे चॅप्टर नंबर 3 मध्ये क्लासिफाय करण्यात नाही आले. अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स आर गिवन इन चॅप्टर नंबर 4 आणि अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स हे 5 मध्ये पण देण्यात तर नाही चालेल. यानंतर पहा स्पुरियस ड्रग्स जे आहेत गिवन इन द सेक्शन 3 मध्ये 9B आहे, 17B आणि 33EEA आणि स्पुरियस कॉस्मेटिक्स आहेत
9D आणि 17D. मग रिलेशन तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सो 9, 9A, 9B. सी 9, 9A, 9B. 17, 17A, 17B. सो 33E, 33EE, 33EE असं लक्षात ठेवायचंय, जेणेकरून हे कन्फ्युजन होणार नाही. सो मग हे तुम्ही 9C, 9D, 17C, हे CC लक्षात ठेवायचं की एच्या आधी C टाका म्हणजे कॉस्मेटिक्स येतील. सो 9A, 9B, 9 सो 9A, 9B and 9C फॉर द कॉस्मेटिक्स. 17, 17A, 17B, 17C फॉर द कॉस्मेटिक्स, इथल्या कॉस्मेटिक्ससाठी. ऍडिशनली एक लक्षात ठेवायचा, इथं E वाला आणि इथं हे दोन्ही पण D वाले. असं करून तुम्ही या रिलेशन्सला लक्षात घ्यायचे ॲज पॅरेंट्स, आणि हे रिलेशन्स कंप्लीट करून मग आपण या ठिकाणी जाऊ शकतो नेक्स्ट येणाऱ्या डेफिनेशन्स कडे. सो यामधील ॲज पॅरेंट्स हे रिलेशन आहे चॅप्टर नंबर 4 च्या अकॉर्डिंगली, मॅन्युफॅक्चरिंग ऑर द सेल ऑर द डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक्स या रिलेशननी. मग आता पहिली डेफिनेशन आपण इथं पाहूया. सो विच इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, दॅट इज मिसब्रँडेड ड्रग्स. तर पॅरेंट्स जनरली आपण मिसब्रँडेड असं कधी म्हणतो, आपल्याला असं ऍझ्युम होतं की एखादा ब्रँड मिस केला गेला की आपण त्याला मिसब्रँडेड म्हणतो. जसं की सो एखादा स्पार्क आहे, हा एक ब्रँड आहे, तिथं स्पार्क यूज करण्यात आलं तर तो आपण मिसब्रँड म्हणतो. पण पॅरेंट्स ऍज पर द फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स ह्या मिसब्रँडेडची डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे. सो तो त्याचा जो मिनिंग आहे ब्रँड मिस करणे, हे ऍज पर द PGA हे स्पुरियस ड्रग मध्ये देण्यात आलेलं आहे. मग मिसब्रँडेड काय आहे? तर पॅरेंट्स मिसब्रँडेड मध्ये सो जो ड्रग आहे तुमचा, हा ड्रग ऍज पर द प्रिस्क्राइब मॅनर नाही आहे. फॉर एक्झाम्पल सो युअर लेबल इज शोईंग की 10 mg ड्रग शुड बी कंटेन सो विदिन 10 ml असं सांगण्यात आले तुमचं, पण तुमच्या त्या डोसेस फॉर्म मध्ये 10 mg ड्रग अवेलेबल नाही आहे. दॅट इज कॉल्ड मिसब्रँडेड. तुमच्या सो लेबलिंगचे जे काही पॅरामीटर्स असतात हे ऍज पर द प्रिस्क्राइब्ड मॅनर नाही आहेत. दॅट इज कॉल्ड मिसब्रँडेड. सो एखादा ड्रग हा डॅमेज्ड आहे, मग त्याच्यावरती कोटिंग केली गेली, पॉलिशिंग केली गेली, पावडर त्याच्यावरती अप्लाय करण्यात आलं, ते डॅमेज कन्सील करण्यात आला, आणि त्या ड्रगची सो त्याची थेरपेटिक व्हॅल्यू ही ओरिजिनल ड्रग पेक्षा वाढवण्यात आली, एक्सटर्नल अपीअरन्स. सो तोही ड्रग या ठिकाणी मिसब्रँडेड असतो. मिसब्रँडेड ड्रग अजून काय असतो की एनिथिंग विच विल गिव्स यू द फॉल्स क्लेम. सो तुमच्या कंटेनरची डिझाईन असेल, लेबलिंगची डिझाईन असेल, डिव्हाइसची डिझाईन असेल, कॅपची डिझाईन असेल, सो जे की तुम्हाला दाखवतोय, किंवा एखाद्या टॅबलेटची डिझाईन असेल, काहीही जे तुम्हाला फॉल्स क्लेम रिप्रेझेंट करत आहे, तर तो ड्रग मिसब्रँडेड असतो. म्हणून आपण ह्या डेफिनेशनला आता इथं सिक्वेन्समध्ये पाहतोय. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो की एस्पिरंट्स सो गव्हर्नमेंटमध्ये ड्रग इन्स्पेक्टर ही जो या ठिकाणी पोस्ट आहे, या पोस्टमध्ये या एक्झाम्स खूप कॉमनली विचारल्या का जातात, कारण या पोस्टचं डायरेक्ट रिलेशन ह्या तिन्ही डेफिनेशन सोबत आहे. म्हणून तुम्हाला अल्टरनेटिव्हली हे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये पाहायला मिळतात. तर सर्वात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की काय असतं मिसब्रँडेड. तर एस्पिरंट्स मिसब्रँडेड ड्रग्स हे काय असतात? तर मिसब्रँडेड ड्रग्स सो a drug shall be the deemed to be misbranded if it is so colored. ड्रग हा मिसब्रँडेड कधी असतो? जर त्याला तुम्ही जास्त कलर दिला तर, जर त्याला तुम्ही कोटिंग केली तर, जर त्या ड्रगला तुम्ही पावडर केलं तर, सो और त्या ड्रगला पॉलिश केलं तर. हे पहा मिसब्रँड कधी करू शकतो आपण. सो इफ इट इज सो कलर्ड, सो कोटेड, पावडर्ड और पॉलिश्ड. कशासाठी हे सगळं करायचंय माहितीये? सो दॅट डॅमेज इज कन्सील्ड. जो काही ड्रग ओरिजिनल होता त्याला कुठेतरी डॅमेज आहे, तो डॅमेज आपण कन्सील्ड केलाय. कन्सील याचा अर्थ काय? ते डॅमेज आपण हाईड केलंय. सो और इफ इट इज मेड टू अपियर, और किंवा तुम्ही त्या ड्रगला सो जे मॉड्युलेशन तुम्ही केलेत कोटिंगनी, पावडर, सो पॉलिशिंगनी, आणि तुम्ही ड्रग कसा बनवलाय, इट इज मेड टू अपियर द थेरपेटिक व्हॅल्यू दॅन इट रिअली. सो ओरिजिनल ड्रग पेक्षा जर तो अट्रॅक्टिव्ह दिसत असेल, ओरिजिनल ड्रग पेक्षा जर तो पॉलिश्ड दिसत असेल, ओरिजिनल ड्रग पेक्षा जर त्याच्याकडे जास्त ग्लॉसीनेस असेल, सो असं वाटतंय की याच्याकडे जास्त काय आहे, थेरपेटिक व्हॅल्यू आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी आता सांगतो की आता आपल्याकडे गोल्ड आहे. या गोल्डमध्ये जे ओरिजिनल गोल्ड आहे त्यापेक्षा जास्त ग्लॉस किंवा जास्त चकाकी कुणाची आहे? जे 1 ग्राम गोल्ड आहे, जे की ओरिजिनल नाही आहे. त्यांना असं बनवण्यात आलं, सो मेड टू अपियर द थेरपेटिक व्हॅल्यू दॅन इट रिअली. म्हणजे जे ओरिजिनल आहे त्याच्यापेक्षा जर बेटर आपण या ठिकाणी सो तो शो करतोय किंवा त्याच्यापेक्षा जास्त तो अट्रॅक्टिव्ह होतोय, तर तो ड्रग मिसब्रँडेड असतो. तर पहिली डेफिनेशन इथं क्लिअर झालेली आहे.
याच मिस ब्रँडेडची आता सेकंड डेफिनेशन आहे. सो एस्पायरंट्स, सेकंड डेफिनेशन काय म्हणते मिस ब्रँडेड? सो इफ इट इज नॉट लेबल्ड इन प्रिस्क्राइब्ड मॅनर. सो प्रत्येक ड्रगला लेबलिंग असते, प्रत्येक डोसेस फॉर्मला लेबलिंग असते आणि ही लेबलिंगची काही पॅरामीटर्स असतात एस्पायरंट्स. जर एखादा ड्रग ऍज पर द प्रिस्क्राइब्ड म्हणजे काय? सो ऍज पर द स्टँडर्ड जर लेबलिंग करण्यात आलेली नसेल, सो ऍज पर द येस इट इज नॉट लेबल्ड इन द प्रिस्क्राइब मॅनर किंवा त्याची लेबलिंग जर प्रॉपर ऍज पर द कंडिशन करण्यात आलेली नसेल तर तोही ड्रग या ठिकाणी मिस ब्रँडेड असतो. ही झाली सेकंड डेफिनेशन. पुन्हा आपण चाललो ऑर कडे, थर्ड डेफिनेशन कडे. इफ इट इज इट्स लेबल, जर त्या कंटेनरचं लेबल किंवा स्वतः कंटेनर और एनिथिंग सो अकंपाइंग द ड्रग बियर्स एनी स्टेटमेंट. सो एक तर तुमचं कंटेनर आहे किंवा तुमचं लेबल आहे किंवा काहीही असू शकतं जे तुम्हाला एक स्टेटमेंट देत आहे. स्टेटमेंट म्हणजे काय? सो एक तुम्हाला क्लॅरिफिकेशन देत आहे. सो स्टेटमेंट म्हणजे काय? एखादा वर्ड तुमच्याकडून तो तुम्ही डिसाईड करताय त्या ड्रगला पाहून. सो यामध्ये अ ड्रग बियर्स एनी स्टेटमेंट किंवा त्याची डिझाईन असेल और कुठलंही डिव्हाइस असेल विच मेक्स एनी फॉल्स क्लेम, जे काय दाखवतोय की हे जे ड्रग आहे तो ओरिजिनल नाही आहे, जो क्लेम करतोय की तो चुकीचा आहे. जसं की तुमच्या समोर आता जर मी पेन पकडला, इथं पहा माझ्याकडे पेन आहे. सो तुम्ही जर हा पेन असा असेल किंवा मी असं लिहित असेल तर तुम्ही डेफिनेटली म्हणाल की येस सर दिस इज द करेक्ट प्रॅक्टिस. जरी मी असं घेत असेल तर तुम्हाला पाहूनच समजतं की हे चुकीचं आहे. सो द पोझिशन ऑफ द पेन विल गिव्स यू द करेक्ट स्टेटमेंट की इज दिस करेक्ट ऑर नॉट, हे करेक्ट आहे की नाही हे तुम्हाला पोझिशन ऑफ पेन दाखवतं. तसं एखाद्या कंटेनरचं लेबल, एखादा स्वतःचं कंटेनर किंवा कोणतीही अशी गोष्ट किंवा त्या कंटेनरची डिझाईन किंवा ते एखादं डिव्हाइस, सो काही असो विच गिव्स यू एनी फॉल्स क्लेम, जो तुम्हाला चुकीचा आहे असं क्लेम करतोय फॉर द ड्रग और विच इज फॉल्स. सो एक मिनिट. सो फॉल्स क्लेम फॉर द ड्रग और विच इज फॉल्स और मिसलिडिंग इन एनी पर्टिक्युलर, जे दाखवते की जे चुकीचं आहे किंवा हे दाखवते की कुठल्या तरी गोष्टीसाठी हे चुकीचं आहे. मिसलिडिंग याचा अर्थ काय? कोणत्या तरी एखाद्या कंडिशन मध्ये म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर, याचा अर्थ की काहीतरी चुकीचं आहे. तर हे सगळं समजून घेतल्यानंतर कळेल की हे आहे मिस ब्रँडेड ड्रग्स. तर एस्पिरंट्स काय समजलं मिस ब्रँडेड ड्रग मध्ये सांगा. फर्स्ट पॉइंट आहे, फर्स्ट डेफिनेशन आहे, इफ द ड्रग इज सो कलर्ड, coated, powdered or polished, so it is made to appear, yes it is made to appear having the greater therapeutic value than really it is, तर तो ड्रग मिसब्रँडेड असतो. इफ इट इज नॉट लेबल्ड as per the prescribed manner, तर तो मिसब्रँडेड असतो. इफ द ड्रग or container or anything accompanying the drug bears any statement, design or device which gives any false claim, सो की जो ड्रग हा चुकीचा आहे, विच इज अ फॉल्स म्हणजे ड्रग हा चुकीचा आहे किंवा हा कंटेनर चुकीचा आहे हे देतो, किंवा कुठल्या मिसलिडिंग इन एनी पर्टिक्युलर म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट ही मिसलीड करते. मिसलीड म्हणजे काय? ओरिजिनल नाही आहे. सो दिस ऑल कॉन्सेप्ट्स आर बिलॉंग्स टू द मिस ब्रँडेड ड्रग्स. मग एस्पिरंट्स हे झालं तुमचा पहिली डेफिनेशन मिस ब्रँडेड ड्रग्स. मग आता अशीच डेफिनेशन आपल्याला कुठे घ्यायची आहे? मिस ब्रँडेड कॉस्मेटिक्स मध्ये पण घ्यायची आहे. सो ही सेम डेफिनेशन आहे पण थोडासा अंतर आहे, कारण आता मिस ब्रँडेड कॉस्मेटिक्स मध्ये आपण पाहतो ही टॅबलेट नसणार आहे, त्यामुळे आपण याला कोटिंग करणं, याला पॉलिशिंग करणं, याला पावडर मध्ये कन्वर्ट करणं, सो हे पॉसिबल नसणार आहे. त्यामुळे मिस ब्रँडेड कॉस्मेटिक्सची डेफिनेशन ही थोडीशी वेगळी असेल. हे पहा, कॉस्मेटिक्स शॅल बी टू डीम, सो शॅल बी डीम्ड टू बी मिस ब्रँडेड, दॅट इज हे कधी मिस ब्रँडेड आपण म्हणू शकतो कॉस्मेटिक्स. सो इफ इट इज कंटेन द कलर विच इज नॉट प्रिस्क्राइब्ड. तुम्हाला माहिती आहे पेरेंट्स की आता आपल्याकडे जे ब्युटी प्रोडक्ट्स असतात त्यामध्ये जे कलरिंग सबस्टन्सेस असतात ना, हे कलरिंग सबस्टन्सेस ऍज पर द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट हे अप्रूव्ड असायला पाहिजे. जर हे ड्रग्स हे जे कलरिंग सबस्टन्स जर अप्रूव्ड तुम्ही यूज केले नाहीत, सो एखादा असा कलर तुम्ही ऍड केला जो डीएनसी ऍक्टच्या अप्रूव्डच्या लिस्टमध्ये नाही आहे, तर तो कॉस्मेटिक्स हा मिस ब्रँडेड कॉस्मेटिक्स आहे. मिस ब्रँडेड कॉस्मेटिक्स म्हणजे काय? की जो कलर त्याच्यामध्ये तुम्ही यूज केलेला आहे सो तो प्रिस्क्राइब्ड नाहीये, म्हणजे अप्रूव्ड नाहीये ऍज पर द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, आणि तुम्ही त्याचा वापर केलाय, तर ते कॉस्मेटिक्स झालं मिस ब्रँडेड कॉस्मेटिक्स. जर त्याची लेबलिंग ही ऍज पर द प्रिस्क्राइब्ड मॅनर नसेल, कॉस्मेटिक्सच्या प्रोडक्टला पण लेबलिंग असते, जर ती लेबलिंग जर ऍज पर द प्रिस्क्राइब्ड मॅनर नसेल तर तेही झालं तुमचं मिस ब्रँडेड कॉस्मेटिक्स. यानंतर पहा, इफ द लेबल ऑफ द कंटेनर एनिथिंग अकंपाइंग द कॉस्मेटिक्स बिअर एनी फॉल्स स्टेटमेंट
विच गिव्स द फॉल्स क्लेम, सेम स्टेटमेंट आहे इकडलं. सो जो की ड्रग एखाद्या पर्टिक्युलर मध्ये मिसलीड करतोय किंवा ड्रगच फॉल्स आहे, सॉरी कॉस्मेटिक्स एखाद्या पर्टिक्युलर मध्ये मिसलीड करतोय किंवा कॉस्मेटिक्सच हे चुकीचं आहे, तर याचा अर्थ हे आहेत मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स. तर एस्पायरंट्स आपण 2 डेफिनेशन इथं क्लिअर केलेले आहे. त्यातील फर्स्ट डेफिनेशन आहे मिसब्रँडेड ड्रग्स आणि सेकंड डेफिनेशन आहे मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स. आता हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. सो आता आपण नेक्स्ट पुढच्या बीट कडे जातोय एस्पायरंट्स, आणि हा नेक्स्ट बीट आहे अडल्ट्रेटेड ड्रग्स आणि अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स कडे. येस, अडल्ट्रेटेड मध्ये आणि मिसब्रँडेड मध्ये फरक आहे का? येस, डेफिनेटली डिफरन्स आहे. सो एस्पायरंट्स आतापर्यंत आपण हे ऐकलं का की ड्रग मध्ये कुठं डिकॉम्पोजिशन आहे, ड्रग मध्ये कुठं कंटामिनेशन आहे, ड्रग मध्ये कुठं पॉइझन आहे, ड्रग मध्ये कुठं फिल्दी प्रोडक्ट आहे? नाही ऐकलं आपण. याचा अर्थ मिसब्रँडेड मध्ये ह्या स्टेटमेंट्स नाही आहेत. ह्या स्टेटमेंट्स मिसब्रँडेड सोडून दुसऱ्या 2 डेफिनेशन्स असतील, त्यामध्ये अडल्ट्रेटेड आहे आणि स्पुरियस आहे, याच्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आता आपण अडल्ट्रेटेड मध्ये कोणते स्टेटमेंट्स आहेत ते पाहून या. सो अ ड्रग शॅल बी डीम्ड टू बी अडल्ट्रेटेड. हा ड्रग कधी आपण अडल्ट्रेटेड आहे असं कन्सिडर करतो ज्या वेळेला एखादा ड्रग या सगळ्या पॅरामीटर्स मध्ये कुठल्याही एक पॅरामीटरला मॅच करतो, तर तो ड्रग हा अडल्ट्रेटेड असतो. पहा, यामध्ये अडल्ट्रेटेड ड्रग इफ इट इज कन्सिस्ट इन होल, जर एखाद्या ड्रग मध्ये काय आहे, होल म्हणजे काय, पूर्ण, टोटल, और इन पार्ट्स किंवा छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये ऑफ एनी फिल्दी, एनी पुट्रीड, फिल्दी अँड पुट्रीड याचा अर्थ असा असतो एस्पायरंट्स, जे की आपल्याकडे सो ज्याचा स्मेल येतोय, जे पूर्ण डिकम्पोज्ड आहे, सो ज्याचं आपण म्हणू शकतो की बॅड स्मेल आहे किंवा बॅड प्रोडक्ट आहे. सो एनी फिल्दी, एनी पुट्रीड और डिकम्पोज्ड सबस्टन्स जर एखाद्या ड्रग मध्ये प्रेझेंट असेल, येस, तर तो ड्रग हा अडल्ट्रेटेड असतो. परत एकदा समजून घ्या, व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन अडल्ट्रेटेड अँड मिसब्रँडेड. अडल्ट्रेटेड मध्ये कोटिंग होती, पॉलिशिंग होती, कलरिंग होती, येस, देन आपण पावडरिंग केली. इथं तसं नाही आहे. इथं ड्रग मध्येच प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे याच्यामध्ये एखादा असा सबस्टन्स आहे ज्याच्यामुळे आपल्याला बॅड स्मेल येतोय. सो असा सबस्टन्स आहे जो एखादा डिकम्पोज्ड आहे, तर तो ड्रग हा तुमचा अडल्ट्रेटेड आहे. फर्स्ट डेफिनेशन. सेकंड डेफिनेशन आर मध्ये, जर हा जो ड्रग आहे तो बनवत असताना, याची मॅन्युफॅक्चरिंग करत असताना जर हा प्रॉपर सॅनिटरी कंडिशन मध्ये बनवण्यात आलेला नाहीये, जर हा ड्रग बनवत असताना येस इट हॅज बीन प्रिपेअर्ड और पॅक्ड और स्टोर्ड, म्हणजे बनवत असताना, पॅकेजिंग करत असताना किंवा स्टोर करत असताना जर हा येस सॅनिटरी कंडिशन मध्ये म्हणजे प्रॉपर क्लिनिंग मध्ये, प्रॉपर स्टरलायझेशन मध्ये जर यांना प्रिपेअर्ड, पॅक्ड आणि स्टोर करण्यात आलं नसेल, म्हणजे काय, यांना स्टोर करण्यात आलं असेल इन सॅनिटरी कंडिशन्स मध्ये, तर एस्पायरंट्स या ड्रग मध्ये चान्सेस असतात कंटामिनेशनचे. देयर इज अ चान्सेस ऑफ क्रॉस कंटामिनेशन. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर स्टोर केलं नाही, प्रॉपर पॅकेजिंग केली नाही, प्रॉपर प्लेस मध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं नाही एस्पायरंट्स, सो देयर इज अ चान्सेस ऑफ कंटामिनेशन. आणि जर कंटामिनेशन होत असेल एस्पायरंट्स, सो वेअर बाय इट मे हॅव बीन रेंडर इंजुरियस टू हेल्थ. याचा अर्थ की हा ड्रग जर एखाद्या नॉर्मल पर्सननी जर घेतला असेल फॉर एनी रिझन, तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा हा ड्रग स्वतःच आपल्या हेल्थसाठी काय असू शकतो, घातक असू शकतो, इंजुरियस असू शकतो. याचा अर्थ असे ड्रग्स जे की मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग और स्टोरेज जर इनसॅनिटरी कंडिशन मध्ये जर केलेले असेल, तर तो ड्रग पण आपला इथं अडल्ट्रेटेड ड्रग असतो. अडल्ट्रेटेड ड्रग मीन्स व्हॉट, की ज्यांचं पॅकेजिंग, ज्यांचं स्टोरेज, ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग ही प्रॉपर सॅनिटरी पोझिशन मध्ये किंवा कंडिशन मध्ये नाही करण्यात येत असेल, तर जर असं नाही झालं तर एस्पायरंट काय होण्याचे चान्सेस असतात, कंटामिनेशन होण्याचे चान्सेस असतात विथ द बॅक्टेरिया, विथ द फंगस और एनिथिंग एल्स. आणि हे जर ड्रग कोणी घेत असेल तर त्याच्या इंजुरीला, त्याच्या हेल्थला इंजुरी म्हणजे हेल्थ ही नॉर्मल हेल्थ ही ॲबनॉर्मल होण्याचे चान्सेस असतात. यामुळे आपण याला असं नाव देतो रेंडर्ड इंजुरियस टू द हेल्थ. हे झाली सेकंड डेफिनेशन. आता थर्ड डेफिनेशन काय सांगते पहा, इफ इट इज कंटेनर इज कंपोज्ड, जर याच्या कंटेनरमध्ये इफ इट इज कंटेनर इज कंपोज्ड इन होल और इन पार्ट ऑफ एनी पॉइझनस और एनी डिलिटरियस सबस्टन्स विच मे रेंडर टू कंटेन्स इंजुरियस टू द हेल्थ. वापस अजून एक नवीन स्टेटमेंट आलेला आहे की जर एखाद्या ड्रगच्या कंटेनरमध्येच एखादा टॉक्सिक सबस्टन्स प्रेझेंट आहे, एखाद्या कंटेनरमध्ये एखादा डिलिटेरियस सबस्टन्स प्रेझेंट आहे,
आणि जर तो सबस्टन्स जर एखाद्या पर्सनने घेतला किंवा तो ड्रग जर एखाद्या पर्सनने घेतला, एखाद्या पेशंटने घेतला, तर त्या ड्रगची त्या पेशंटला इंजुरी होऊ शकते. इंजुरी इन द सेन्स सो तो ड्रग त्याच्या हेल्थसाठी घातक असू शकतो. याचा अर्थ एस्पिरंट्स की तुमच्या कंटेनरमध्ये जर एखादा टॉक्सिक सबस्टन्स आहे तर तो ड्रग हा अडल्ट्रेटेड ड्रग म्हणून कन्सिडर केला जातो. हे झाली आपली थर्ड डेफिनेशन. यानंतर एस्पिरंट्स पुढची डेफिनेशन या नेक्स्ट पॉइंट कडे. सो इफ इट बियर्स और कंटेन फॉर द पर्पजेस ऑफ द कलरिंग ओनली और कलर अदर दॅन वन. जर समजा एखादा ड्रग हा फक्त कलरिंग सबस्टन्सेस साठी वापरण्यात आलेला आहे, सो एखादा ड्रग हा फक्त किंवा एखादा सबस्टन्स हा फक्त कलरिंगचं काम करतोय. येस, सो एखादा ड्रग हा कलरिंगचं काम करतोय फ्रेंड्स, आणि त्याच्यामध्ये जो कलर यूज करण्यात आलेला आहे त्याची मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जर तो कलर ॲज पर द प्रिस्क्राइब्ड मॅनर नसेल तर. सो मी परत एकदा लक्षात ठेवा की एखादा सबस्टन्स जर फक्त कलरिंग एजंट म्हणून यूज करण्यात आलेला आहे किंवा एखाद्या ड्रगमध्ये जर कलरिंग सबस्टन्स ऍड करण्यात आलेला आहे आणि जर तो कलरिंग सबस्टन्स किंवा तो जो कलर आहे तो ऍज पर द प्रिस्क्राइब्ड मॅनर नसेल तर सो त्या ठिकाणी हा ड्रग अडल्ट्रेटेड असतो. तुम्हाला सर कलर बेटा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण ज्यावेळेला कॅप्सूल बनवतो, सो आपण ज्यावेळेला टॅब्लेट्स बनवतो, सो त्यावेळेला आपल्याला अट्रॅक्टिव्हनेस द्यावी लागते, कारण हे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसीमध्ये दोन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट पाहतो, अँड दॅट इज द पेशंट कॉम्प्लायन्स अँड पेशंट नॉन कॉम्प्लायन्स. जो पेशंट हा डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनला अडेअर असतो दॅट इज पेशंट कॉम्प्लायन्स, म्हणजे तो रेग्युलर डोस घेतो ऍज पर गिवन बाय द डॉक्टर. सेकंड एक पेशंट्स असतात जे की पेशंट नॉन कॉम्प्लायन्स, म्हणजे दिलेल्या डोसला अॅक्युरेट टाइम मध्ये नाही घेणे, दॅट इज पेशंट नॉन कॉम्प्लायन्स. मग आता आपण ज्याला एखादा ड्रग घेत असतो त्यावेळेला त्या ड्रगची अट्रॅक्टिव्हनेस असायला पाहिजे, त्याला कलर असायला पाहिजे, त्याचा कलर असा पाहिजे की सायकोलॉजी आपली ऍक्सेप्ट केली पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो की काही टॅब्लेट्स प्रिपेअर करत असताना, कोटिंग करत असताना कलरन्सचा आपण वापर करतो. मग हे कलरन जे आपण वापरतोय एखाद्या सबस्टन्समध्ये, ते कलरन जर ऍज पर द प्रिस्क्राइब मॅनर नसेल तर तोही ड्रग हा अडल्ट्रेटेड असतो. लक्षात घ्या. याच्या आधी एक ठिकाणी कलरंट आलते, पण बेटा ते काय होते, मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स मध्ये होता. हे काय म्हणतात की इफ इट बियर्स और कंटेन फॉर द पर्पज ऑफ द कलरिंग ओनली. सो याच्यामध्ये जर काही कलरिंग सबस्टन्स असतील, लक्षात घ्या, आणि जर ते कलरंट अदर दॅन वन विच प्रिस्क्राइब्ड, जे की प्रिस्क्राइब्ड जे आहेत त्याच्यापैकी जर तुम्ही दुसरा कलरंट यूज केलेला असेल तर तो तुमचा या ठिकाणी अडल्ट्रेटेड ड्रग असतो. यानंतर पहा नेक्स्ट डेफिनेशन आहे आर मध्ये. इफ इट कंटेन एनी हार्मफुल और एनी टॉक्सिक सबस्टन्स विच मे रेंडर सो इट इंजुरीज टू हेल्थ. जर या तुमच्या कंटेनरमध्ये एखादा हार्मफुल किंवा एखादा टॉक्सिक सबस्टन्स जरी असेल जो की इंजुरी करेल तुमच्या हेल्थला, तोही ड्रग हा अडल्ट्रेटेडच असतो. एस्पिरंट्स यानंतर आता नेक्स्ट आणि लास्ट बीट आहे. इथं थोडंसं कन्फ्युज होऊ शकतं, तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करा की आपल्याकडे काय असतं की एखादी क्वालिटी असते ड्रगची, तर ती सबस्टँडर्ड लेवलला कशी घेऊन जाता येते की एखादा हाय क्वालिटी प्रोडक्ट हा एखाद्या लो क्वालिटी प्रोडक्ट सोबत मिक्स करा. सो काय होईल की याची हाय क्वालिटी आणि याची लो क्वालिटी, यू विल गेट द मीडियम क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. असं होऊ शकतं. मग जर तुम्ही असं केलं की एखादा हाय क्वालिटी ऑफ प्रोडक्ट सो एखाद्या लो क्वालिटी प्रोडक्ट सोबत जर मिक्स केला तर तुम्हाला जी क्वालिटी मिळेल प्रोडक्टची ही कशी मिळेल, मीडियम क्वालिटी मिळेल. याचा अर्थ क्वालिटी ही रिड्यूस झाली. सो लो क्वालिटी त्याच्यामध्ये मॅच झाला अप टू द मॉडरेट क्वालिटी, पण हाय क्वालिटी प्रोडक्ट हे मिक्स केल्यानंतर त्यांची क्वालिटी, त्यांची स्ट्रेंथ ही रिड्यूस होत असते. आणि अशा केसमध्ये आपण यालाही अडल्ट्रेटेड ड्रग म्हणतो. जरा समजून घ्या. इफ एनी सबस्टन्स हॅज बीन मिक्स्ड देअर विथ सो ॲज टू रिड्यूस इट्स क्वालिटी ऑर द स्ट्रेंथ. एखादा ड्रग सबस्टन्स जर आपण एखाद्या सेकंड सबस्टन्स सोबत जर मिक्स केला आणि आफ्टर मिक्सिंग जर क्वालिटी रिड्यूस होत असेल, आफ्टर मिक्सिंग क्वालिटी लो होत असेल, स्ट्रेंथ लो होत असेल, तर हे पण तुमचा अडल्ट्रेटेड ड्रग्सच्या अंडरमध्ये येतो. आणि या पद्धतीने एस्पिरंट्स आपण अडल्ट्रेटेड ड्रग्सच्या सर्व पॅरामीटर्सला क्लिअर केलेलं आहे. तर जवळजवळ 5 to 6 डेफिनेशन्स आहेत. यामधील पहिली डेफिनेशन तुम्हाला आठवत असेल की ड्रग मध्ये एखादा फिल्दी, ड्रग मध्ये एखादा पुट्रीड, ड्रग मध्ये एखादा डिकम्पोज्ड सबस्टन्स प्रेझेंट असेल तर तो ड्रग हा अडल्ट्रेटेड ड्रग असतो. सेकंड डेफिनेशन आहे ड्रगचं जर मॅन्युफॅक्चरिंग, ड्रगचं स्टोरेज आणि ड्रगचं जे पॅकेजिंग आहे हे जर सॅनिटरी पोझिशन मध्ये करण्यात आली नसेल तर तो ड्रग हा अडल्ट्रेटेड असतो. थर्ड पॉइंट आहे ड्रग मध्ये एखादा कंटेनरमध्ये एखादा पॉइझनस सबस्टन्स किंवा एखादा डिलिटरियस सबस्टन्स प्रेझेंट असेल तर तो ड्रग हा अडल्ट्रेटेड असतो. यानंतर ड्रग मध्ये जे कलरंट असतात ते कलरंट जर प्रिस्क्राइब पेक्षा जर वेगळे असतील, अदर दॅन प्रिस्क्राइब्ड असतील, तर तो ड्रग हा अडल्ट्रेटेड असतो.
ड्रगच्या कंटेनरमध्ये किंवा ड्रग कंटेन एनी हार्मफुल और एनी टॉक्सिक सबस्टन्स, सो तोही ड्रग हा अडल्ट्रेटेड असतो. जर ओरिजिनल ड्रग हा सेकंड ड्रग सोबत मिक्स करण्यात आला आणि जर त्याची क्वालिटी आणि त्याची स्ट्रेंथ रिड्यूस झालेली आहे तर तोही ड्रग हा अडल्ट्रेटेड असतो. तर एस्पिरंट्स, एवढ्या सगळ्या पॅरामीटर्सनी आपण अडल्ट्रेटेड ड्रग्स या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. चला, तर एस्पिरंट्स, यानंतर आता पुढे जायचे आपल्याला नेक्स्ट बीट कडे आणि ते आहे अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स. सो कॉस्मेटिक्स मध्ये आणि अडल्ट्रेटेड ड्रग्स मध्ये एवढा मोठा डिफरन्स नाही आहे. फक्त जिथं जिथं इथं आपण ड्रग हा वर्ड यूज केलेला आहे तिथं तिथं तुम्हाला कॉस्मेटिक्स हा वर्ड यूज करायचा आहे. हे पहा, कॉस्मेटिक शाल बी डीम्ड टू बी अडल्ट्रेटेड सो इफ इट इज कन्सिस्ट होल और इन पार्ट और एनी फिल्डी. बघा, हे सगळं सेम आहे. फक्त तुम्हाला काय सांगायचंय की हे कॉस्मेटिक्सच्या रिलेशन मध्ये आहे. बाकी इथं पण पहा, यांचंही प्रिपरेशन, सो यांचंही स्टोरेज, यांचंही पॅकेजिंग जर इनसॅनिटरी मध्ये झालं तरी हे अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स आहे, कारण हे कंटामिनेटेड असेल. यानंतर पॉयझनस सबस्टन्स असेल तरी हा कंटामिनेटेड असेल, तरी तो अडल्ट्रेटेड असेल. कलरिंग सबस्टन्स अदर दॅन प्रिस्क्राइब्ड, सो तरीही हा यामध्ये अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स असतील. हार्मफुल टॉक्सिक असतील तरी हे अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स असतील. सो हे पहा, सेम कॉन्सेप्ट. याचा अर्थ अडल्ट्रेटेड ड्रग्स आणि अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स या दोघांमध्ये डेफिनेशनचा अंतर नाही आहे, एक्सेप्ट सो जिथं ड्रग आहे तिथं ड्रग आणि इथं कॉस्मेटिक्स आहे इथं कॉस्मेटिक्स. सो हे झाल्यानंतर एस्पिरंट्स, आपल्या सेकंड डेफिनेशनला आता आपण इथं कंप्लीटली क्लिअर केलेलं आहे. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स अ थर्ड इम्पॉर्टंट डेफिनेशन अँड दॅट इज कॉल्ड द स्पुरियस ड्रग्स. तर एस्पिरंट्स, दोघांच्या डेफिनेशन आतापर्यंत क्लिअर झाल्या. आता आपण क्लिअर करतोय स्पुरियस ड्रग्स. सो स्पुरियस ड्रग्स हे कसे असतात? आतापर्यंत आपण हे ऐकलं का? ह्या दोन डेफिनेशन आपण पाहिल्या. आतापर्यंत ब्रँड हा वर्ड इथं आला नाही आला. आतापर्यंत हे सांगण्यात आलं की आपण एखाद्या ब्रँडच्या अंडरमध्ये दुसरा ड्रग देतोय, हे वर्ड इथं आला नाही आला. याचा अर्थ अडल्ट्रेटेड ड्रग्स आणि मिसब्रँडेड ड्रग्स यांचा ब्रँडिंग सोबत कुठल्याही प्रकारचा रोल नाहीये. सो आता ब्रँडिंगचा जो इश्यू येतो किंवा ब्रँडेड रिलेटेड जेवढे प्रॉब्लेम्स आहेत हे स्पुरियस ड्रग्स सोबत आहेत. तर एस्पिरंट्स, काय असतं हे स्पुरियस ड्रग्स पाहूया आपण. सो ड्रग शॅल बी डीम्ड टू बी द स्पुरियस इफ इट इज मॅन्युफॅक्चर्ड अंडर द नेम. हे पहा, इथं कंडिशन्स नाही आहेत. इथं आपण काय म्हणतो की या ड्रगला जर आपण मॅन्युफॅक्चर केलं अंडर द नेम विच बिलॉंग्स टू अनदर क्लास. येस, एखादा ड्रग आहे जो समजा आपल्याकडे आता खूप सारे क्लासेस आहेत. आपल्याकडे कॉक्स इनहिबिटर्स आहेत, आपल्याकडे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर्स आहेत, आपल्याकडे अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स आहेत, सो डायरेक्ट रेनिन इनहिबिटर्स आहेत. जर आपण असं केलं की आपल्याकडे एखादा ड्रग होता अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, पण आपण त्या ड्रगची मॅन्युफॅक्चरिंग केली अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर्स. याचा अर्थ आपण काय केलं की एखाद्या ड्रगला मॅन्युफॅक्चर केलं बाय गिव्हिंग द नेम ऑफ अनदर क्लास. दुसऱ्या क्लासचं नाव देऊन आपण त्याला मॅन्युफॅक्चर जर करत असाल तर तो ड्रग या ठिकाणी स्पुरियस ड्रग असतो. यानंतर एस्पिरंट्स, याची दुसरी डेफिनेशन पहा. सो इज द इमिटेशन्स ऑर द सबस्टिट्यूट ऑफ अनदर ड्रग. म्हणजे आपण काय केलं की एखाद्या ड्रगच्या, समजा आपण ए ड्रग मागितलाय तर त्या ठिकाणी त्या ड्रगच्याच नावाखाली आपल्याला बी ड्रग देण्यात आलेला आहे. येस, आपण एक ब्रँड मागितलाय तर आपल्याला त्या जागी दुसरा ब्रँड देण्यात आलेला आहे. जर असं पण होत असेल एस्पिरंट्स तर तोही ड्रग हा स्पुरियस ड्रग असतो. यानंतरची थर्ड डेफिनेशन आहे. सो पण हे ड्रग आपण का देतो माहितीये का? एकाच्या जागी दुसरा सबस्टिट्यूट आपण का करतो? कारण ते ड्रग एकामेकाला रिसेंबल्स असतात. सो एकामेकासोबत हे कम्प्लिटली मॅच होतात. तुम्ही पाहू शकता. आता यानंतर पहा, नेक्स्ट डेफिनेशन आहे इफ द लेबल और कंटेनर. इफ द लेबल और कंटेनर बियर्स द नेम ऑफ इंडिव्हिज्युअल. जर एखादा लेबल किंवा एखादं कंटेनर त्याच्यावरती एकाचं नेम आहे, इंडिव्हिज्युअलचं नाव आहे. सो ऑर कंपनी, हे पहा. सो एखादी कंपनी आहे किंवा एखादं लेबल, हे पहा, जिथं लेबल आहे किंवा कंटेनर आहे ज्याच्यावरती एखाद्या कंपनीचं नाव आहे किंवा एखाद्या कंपनीचं नाव आहे. सो परपोर्टिंग टू बी द मॅन्युफॅक्चर. सो हे परपोर्टिंगचा अर्थ असा असतो तात्पुरत्या टाइमासाठी. हे दाखवतंय हे टू बी मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे हे मॅन्युफॅक्चर करण्यात आलं ऑफ द ड्रग. सो ऑर द कंपनी इज द फिक्टिटियस ऑफ डज नॉट एक्झिस्ट. हे पहा, याचा अर्थ काय होतो माहितीये का की एखाद्या लेबलवरती, एखाद्या कंपनी कंटेनरवरती एखाद्या मॅन्युफॅक्चररचं इंडिव्हिज्युअल नेम आहे किंवा त्या कंपनीचं नाव आहे. सो ही कंपनी तात्पुरती आहे. सो ही ड्रगला मॅन्युफॅक्चर केलेली आहे असं दाखवण्यात येतं. किंवा सो टू बी मॅन्युफॅक्चर ऑफ द ड्रग ऑर कंपनी इज द फिक्टिटियस म्हणजे काय, कंपनी हीच काल्पनिक आहे. म्हणजे काय की लेबलिंग वरती नेम आहे. सो लेबलिंग वरती त्या कंपनीचं नेम आहे, इंडिव्हिज्युअल पर्सनचं नेम आहे, पण ऍक्च्युअली ती कंपनीच एक्झिस्टेड नाही आहे. तो
ड्रग हा स्पुरियस ड्रग असतो. स्पुरियस ड्रग मध्ये हा पण प्रोव्हिजन आहे. यानंतर पहा, डज नॉट हॅव द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. येस, डज नॉट हॅव द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट क्लेम or it has been incorrect or harmful ingredients. जर तुमच्या सबस्टन्स मध्ये सर्वच आहे पण ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटच नाही आहे, जर तुमच्या डोसेस फॉर्म मध्ये एपीआय अवेलेबल नाही आहे, जर एपीआय अवेलेबल आहे पण तो चुकीचा आहे, येस एपीआय अवेलेबल आहे पण तो इनकरेक्ट आहे, किंवा इन्ग्रेडियंट अवेलेबल आहेत पण ते हार्मफुल आहेत, जर असं असेल एस्पिरंट्स तर कलेक्टिव्हली आपण ह्या सगळ्या कॉन्सेप्टला नाव देतो की हा जो डोस आहे किंवा हा जो ड्रग आहे तो कसा आहे. अशा पद्धतीने आपण आज या सेशन मध्ये अडल्ट्रेटेड ड्रग्स, अडल्ट्रेटेड कॉस्मेटिक्स, मिसब्रँडेड ड्रग्स, मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स, स्पुरियस ड्रग अँड स्पुरियस कॉस्मेटिक्स इथं आपण क्लिअर केलेले आहेत.